Good morning, students. How are you? Let's start our chapter number work. Okay, from number work, today we see the ascending and descending order. Okay, ascending and descending order. You learn in previous standard the orders of number. Okay, from first standard you learn the order of numbers. ओके म्हणजे तुम्ही संख्यांचा असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे मराठीत काय चढता आणि उतरता क्रम संख्यांचा चढता आणि उतरता क्रम हे तुम्ही फर्स्ट स्टँडर्ड पासून शिकत आलेला. ओके यू लर्न फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर ऑफ नंबर्स. ओके नाउ वी सी द ascending and descending order of 4 digit numbers. Okay, today we see the ascending and descending order of 4 digit numbers. आता आपल्याला काय शिकायचं आहे ह्या स्टँडर्ड मध्ये 4 digit numbers चं ascending and descending order. Okay, now let's start. First you keep in mind ascending order म्हणजे चढता क्रम. ascending means चढता and descending order म्हणजे उतरता क्रम. ओके फर्स्ट वी keep in mind the ascending order means okay the ascending means from greater to smaller. Okay from bigger to smaller or greater to smaller. Ascending order means greater to smaller. Okay, and descending order means from smaller to greater. Okay, from smaller to greater. First you keep in mind ascending means from smaller to greater. Okay, smaller to ascending means smaller to greater and descending means greater to smaller. Okay, once again ascending is smaller to greater म्हणजे स्मॉलर नंबर पासून ग्रेटर नंबर अरेंज करायचे. ओके स्मॉलर नंबर पासून ग्रेटर नंबर अरेंज करायचे म्हणजे आधी स्मॉलर नंबर त्यापेक्षा थोडासा मोठा परत मोठा म्हणजे स्मॉलर टू ग्रेटर असेंडिंग ऑर्डर अँड डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे ग्रेटर टू स्मॉलर म्हणजे मोठ्या नंबर पासून खाली स्मॉलर नंबर पर्यंत जेव्हा आपण नंबर्स अरेंज करतो त्याला काय म्हणायचं डिसेंडिंग ऑर्डर. ओके now in our textbook given one example. Cupboards of several different companies are on sale in a shop. Okay, cupboards of several different companies are on a sale in a shop. म्हणजे कबर्ड म्हणजे कपाट वेगवेगळ्या कंपनीची सेव्हरल डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या कंपनीची कपाट एका दुकानामध्ये काय केलेले आहेत देर आर फॉर सेल ऑन सेल म्हणजे विकायसाठी ठेवलेले. ठीक आहे एका शॉप मध्ये वेगवेगळ्या कंपनीची कपाट विकायला आहेत विकायसाठी ठेवलेली. द प्राइस ऑफ वन इज द प्राइस मीन्स PRIC प्राइस मीन्स किंमत. द प्राइस ऑफ वन इज ₹4,750. द प्राइस ऑफ वन म्हणजे एका कपाटाची किंमत काय आहे ₹4,750 while that of another is ₹6,200. आणि वेगळ्या आता वेगवेगळ्या कंपनीची कपाट आहेत. ओके म्हणजे एका कंपनीच्या कपाटाची किंमत आहे 4,750 आणि दुसरे जे कपाट आहे त्याची किंमत आहे 6,200. ओके
ऑफ अ थर्ड, आणि जे तिसरं कपाट आहे त्याची काय किंमत आहे ₹3,980. ₹3,980. ओके, म्हणजे 3 वेगवेगळ्या कपाटांच्या किमती इथं दिलेल्या आहेत. बिकॉज द कबर्ड्स आर ऑफ डिफरंट कंपनीज. वेगवेगळ्या कंपनीची कपाट आहेत, त्यामुळे त्यांचे रेट सुद्धा किंवा किंमत सुद्धा काय वेगवेगळे. ओके, नाव देअर आर गिवन 3 टाइप्स ऑफ कबर्ड्स विथ देअर प्राइसेस. म्हणजे त्यांचे प्राइसेस दिलेले आहेत वेगवेगळ्या कंपनीच्या कपाटांची. ओके, नाव we first find out the price of costliest cupboard. Okay, now what is mean by costliest? म्हणजे जास्तीत जास्त किंमत असणाऱ्या कबर्डची किंमत किती. ओके, म्हणजे सगळ्यात जास्त किंमत कुठल्या कबर्डची आहे. द प्राइस ऑफ द कॉस्टलीस्ट कबर्ड. ओके, कॉस्टलीस्ट मीन्स रिमेंबर द कॉस्टलीस्ट म्हणजे जास्तीत जास्त. ओके, जास्तीत जास्त किंमत कपाटाची किती आहे. जास्तीत जास्त किंमत कपाटाची आहे ₹6,200. ओके, सगळ्यात जास्त किमतीचं कपाट कुठलं आहे. ₹6,200 कपाट आहे. ओके, द प्राइस ऑफ चीपेस्ट कबर्ड म्हणजे चीपेस्ट मीन्स स्वस्त सगळ्यात किंवा कमीत कमी. ओके, चीपेस्ट म्हणजे कमी दराचं, स्वस्त. ओके, तुम्ही कॉस्टलीस्ट म्हणजे महाग म्हणू शकता. कॉस्टलीस्ट म्हणजे महाग कपाट आणि चीपेस्ट म्हणजे कमी दराचं कपाट. ओके, म्हणजे कमी दर सगळ्यात किती आहे ₹3,980. ओके, ही हायर किंमत आहे. सगळ्यात जास्तीत जास्त कपाटाची किंमत किती आहे ₹6,200. अँड सगळ्यात कमी किंमत कपाटाची किती आहे ₹3,980. ओके, from that information we can write the ascending and descending order of that prices. ह्या प्राइसेसची आपण ह्या दोन माहितीवरून सगळ्यात आपण आधी काय फाइंड आउट केलं, जास्तीत जास्त किंमत किती आणि कमीत कमी किंमत किती. हे दोन जर आपण पॉइंट फाइंड आउट केले तर त्यापासून आपण असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर लिहू शकतो. मग किती पण प्राइसेस देऊ देत. ओके, किती पण कबर्डची प्राइसेस देऊ देत, त्यापासून आपण असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर कुठल्याही नंबर्सची लिहू शकतो. म्हणजे असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर लिहिताना फर्स्ट वी फाइंड आउट द जास्तीत जास्त आणि कमीत कमी म्हणजे मॅक्झिमम अँड मिनिमम. मॅक्झिमम नंबर शोधायचा आणि मिनिमम नंबर शोधायचा. ओके, त्यातला, आणि मग आपण असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर लिहू शकतो. ओके, नाव असेंडिंग ऑर्डर. नाव द प्राइसेस इन असेंडिंग ऑर्डर. ओके, म्हणजे किमती असेंडिंग ऑर्डर मध्ये आता कपाटाच्या किमती लिहायच्या. तर कसं लिहिणार आपण. असेंडिंग म्हणजे चढता क्रम. ओके, म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत, फ्रॉम स्मॉल टू बिग और स्मॉलर टू ग्रेटर. ओके, सो वी कॅन राईट नाउ द चीपेस्ट प्राइसेस और स्मॉलर प्राइसेस 3,980. दिस इज द स्मॉलेस्ट. म्हणजे सगळ्यात लहान नंबर आधी लिहायचा. असेंडिंग ऑर्डर मध्ये काय लक्षात ठेवायचं, सगळ्यात लहान नंबर पासून स्टार्ट करायचं. सगळ्यात लहान नंबर आधी लिहायचं, त्यानंतर तिथं साइन द्यायचं. ओके, स्मॉलर दॅनचं साइन द्यायचं. असेंडिंग ऑर्डर मध्ये ऑलवेज वी हॅव टू राईट द स्मॉलर दॅन साइन. ओके, बिकॉज वी राईट फर्स्ट द स्मॉलर नंबर. ओके, आता हा स्मॉलर नंबर आपण लिहिलाय म्हणजे हा सगळ्यात स्मॉल नंबर आहे. सो वी कॅन put this symbol smaller than symbol. Okay, then we have to write the ह्याच्यापेक्षा थोडासा मोठा नंबर त्याच्यामधला लिहायचा. ओके, ह्यापेक्षा मोठीच प्राइस कुठली आहे 4,000. सो वी कॅन राईट हिअर 4,750. ओके, and then we can write the symbol here smaller than symbol, and then there are only 3 numbers. आपल्याला इथे 3च नंबर दिलेले आहेत. ओके, त्यामुळे आपल्या असेंडिंग ऑर्डर मध्ये सुद्धा 3च नंबर येणार. ओके, आय राईट वन्स अगेन. सी हिअर फर्स्ट नंबर इज 3,980. ओके, is smaller than 4,750. Okay, is smaller than
6200. Okay, now this is a ascending order. In ascending order, we have to write first the smaller digit or smaller number, then the greater, and then a greater number. Okay, smaller, त्यापेक्षा थोडासा greater and greater. Okay, smaller, greater and greater. Okay, now descending order. Okay, in descending order, we have to write the bigger number first or greater number first. Okay, now the bigger number is 6200. Okay, this is a bigger number, so we have to put the symbol bigger than symbol. Okay, 6200, and we have to put the bigger than symbol. Then bigger number, then smaller. Okay, smaller than that number. ओके, ह्या नंबर पेक्षा स्मॉलर नंबर आता लिहायचा आपल्याला. तर कुठल्या ह्याच्यापेक्षा स्मॉलर नंबर 4750. ओके, नाव स्मॉलर नंबर दॅन दॅट नंबर. ओके, आता ह्याच्यापेक्षा स्मॉलर नंबर कुठला आहे तर 3980. ओके, नाव दिस इज अ ascending order of the prices and this is the descending order of prices of cupboards. Okay, now you can write the ascending order and descending order of any number. आता तुम्हाला कुठल्याही नंबरची लिस्ट दिली, प्राइसेसची लिस्ट असू दे किंवा कुठल्या ऑब्जेक्ट्सची लिस्ट असू दे, जर तुम्हाला लिस्ट दिली नंबरची तर त्याच्यावरून तुम्ही आधी फाइंड आउट करायचं स्मॉलर नंबर कुठला आहे तो फाइंड आउट करायचा आणि बिगर नंबर कुठला आहे तो फाइंड आउट करायचा. ओके, आणि असेंडिंग ऑर्डर लिहिताना स्मॉलर नंबर पासून स्टार्ट करायचं लिहायला बिगर नंबर पर्यंत, आणि डिसेंडिंग ऑर्डर मध्ये बिगर नंबर आधी लिहायचा आणि त्यानंतर स्मॉल 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 नंबर लिहित जायचं इन दॅट ऑर्डर. आलं लक्षात? नाव वी स्टॉप हिअर अँड यू कॅन सॉल्व द एक्सरसाइज ऑफ ascending and descending order. Okay, now bye, see you.